पहिल्यांदा जमाना मला बायासले डायरेक्ट शिलगाई टाके धुवा असले डायरेक्ट आगलाय देत, म्हणजे तवय ती पद्धत होती. काही वय नाही डायरेक्ट शिलगाई टाके धुवा असले. आता सध्या शिलगावतच नाही, पण त्यापेक्षा बत्तर ट्रीटमेंट देत असते. म्हणजे शीतयुद्ध अख्खा घर ना मेंबर एकजूट करीस ना बट्टा असा एकत्र बी जातस आणि तिला एकलं पाड देतस. मग टॉंगटिंग करानं एकलं पाडानं बात नाही करानी, ती चेंदो नाही चेंदो काही फरक पडाव नाही. त्याचा सोडीच द्या आखो. जर तिनं मायर उन्हात आणि काय बैठक बटणी तर काय भाषा रास. ज्याले लागीन ना त्याने समजिले वाणं तर चुकीनं वागले बरं का. पहिली बात तर काय भाषा राहत. तुमच्या मुलीला चांगल्या डॉक्टरांना दाखवा. तिच्या डोक्यावर परिणाम होऊन गेलेला आहे. डॉक्टरले तिले देखाडान गरज आहे का तुमले देखाडान गरज आहे. त्या मायबाप इथला पोरले पोट कापीसन शिकाडतस की आपली पोरले पुढे मागे जर वाईट दिवस उन्हा शिकेल लिखेल. शिक्षण काय वाया जास का, तर त्या शिकाडतस लिखाडतस ग्रॅज्युएट करतस मास्टर डिग्री करतस पोरनी आणि लगीन व्हावानंतर तिले त्यातीन सासरणाड्या येडी घोषित कर देतस. ती येडी नाही व्हावं तर तिला येडी कर टाकते बोली की हा बापरे या बठा बोली राहत मग डोक्यावर खरंच परिणाम नाही वेलो किंवा मग मला डॉक्टरनी तर गरज नाही. डॉक्टरनी गरज त्या असली राहत, पण त्या मायबापना समोर ती पोरले म्हणजे त्या मायबापासले सांगतस की घेऊन जा तुमच्या पोरीला, तिने डोक्यावर परिणाम व्हायले चांगल्या डॉक्टरले देखाडा तिना गोळ्या सर जायलेत. म्हणजे कितली कमाल आहे. त्या मायबापाचा जीव काय म्हणसवीन त्या मार्कशीटवर ना त्या टक्का काय म्हणतस होतीन की यार आपण इथली पोरले लिखाडं शिकाडं इथलं मोठं कर ग्रॅज्युएट कर. इथली हुशार होती आपली पोर आणि तिला या अर्धशिक्षित डायरेक्ट येडीबागी म्हणी राहणार गोया सरी घ्यात नाही दवाखान्यामध्ये काढत असं म्हणी राहणार. तरी त्या मायबाप त्या विष पचाडतस का ब पोरणा संसारासाठी. म्हणजे कितली कमाल. मामी तलाक ना बाबत मामी पण एकदम विरोधी, म्हणजे मला विरोधच राहस. पण जर का इथला म्हणजे पाणी डोक्याना वर चालणी जायला एक चक्कर दोन तर आपण मारेल परवडीन, पण अशी गुणी फॅमिली किंवा एकदम शीतयुद्ध करणारी फॅमिली मग आपली पोरले एकटं पाडानं बैठक होईन का तिला येडी घोषित करानं तिला गोया चालू करा असं बोलानं. म्हणजे ज्या लोकेची लायकीने त्या पण लोके जर आपली पोरले असं बोली राहणार तर मायबापने तर म्हणतात तर पहिलं समजी लिहू. जर तिला परत तुम्ही वाट लावत राहणार तर काय सांगताय. तिनं प्रेत घर येवापेक्षा ती पोर घर बटेल परवडच गण चांगलं असतं येतच. चांगल्या ठिकाणी परणी द्या गरीबनं देखीसन, चांगला पोऱ्या देखीसन, चांगली फॅमिली देखीसन. बडे हवेली में बडे राज छुपे रहते बरं का. म्हणजे या असा ज्या बोलणार आहेत ना त्या पण तुम्हाला तोंडवर तुम्ही पोरल्या असं बोली राहणार डायरेक्ट त्याच ना बट्या बरगड्याच मोजी काढा ना बाई. काही सहन नाही करा ना. गण पोरीस ना बाईन जात ना सहन कराई आते नाही करा ना. अन्यायाना विरोध म्हणा आवाज उचला ना.